आज आष्टा शहरामध्ये निवडणुकीचं बिगुल वाढलेलं आहे आणि चिन्हही वाटप झालेलं आहे. तर आष्टा आणि इस्लामपूर नगरपालिकेबद्दल तुम्ही मतदारांनी कोणतं आव्हान करणार? आष्टा शहरामध्ये आष्टा शहर विकास आघाडी ही निवडणूक लढवते आणि आमचे नगराध्यक्ष विशाल शिंदे त्यांचं चिन्ह शिट्टी आहे आणि आमचं सगळं पॅनल त्या ठिकाणी लढतंय. मतदारांना माझी विनंती आहे की आष्ट्याच्या विकासासाठी त्यांचा आशीर्वाद आमच्या विशाल शिंदे आणि आमच्या सर्व पॅनलला मिळेल. आज अतिशय चांगलं वातावरण आष्ट्यात आहे. माझी खात्री आहे की आष्टा शहरात आमचा नगराध्यक्ष आणि सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होतील. त्याचबरोबर इस्लामपूर शहरात उरण ईश्वरपूर जे नवं नाव झालं आहे त्या उरण ईश्वरपूर शहरामध्ये आनंदराव संभाजी मलगुंडे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर उभे आहेत. त्यांना देखील तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हासमोर मतदान उरण ईश्वरपूर शहर पूर्णपणाने करेल. आमचे 30 उमेदवार उभे आहेत. त्या 30 उमेदवारांना जनता अतिशय चांगला प्रतिसाद देते. तेही विजयी होतील अशी मला खात्री आहे. आज इस्लामपूरमध्ये एक प्रकार घडला, त्याबद्दल सर तुमचं मत काय आहे? की वार्ड क्रमांक 3 मध्ये हा प्रकार घडला, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? असं काही प्रकार घडला नाही. लोक प्रतिसाद देत नाहीत म्हणून काहीतरी कारणं सांगून लोक काहीतरी करत असतील तर मला खात्री आहे उरण ईश्वरपूरमधल्या लोकांना माहिती आहे आणि निवडून येण्याची शक्यता नसणारी माणसं आता रडीचा डाव करतायत का काय हेही उरण ईश्वरपूर शहरातल्या लोकांना कळतंय. विरोधकांनी निवडणुकीपुरता हा स्टंट केलाय का? हो, स्टंटच आहे आणि त्या बाबतीत उरण ईश्वरपूरची लोक नक्की त्यांना योग्य तो जबाब देतील, उत्तर देतील. सर, दैनिक वाळवा क्रांतीच्या माध्यमातून तुम्ही मतदारांनी कोणतं आव्हान करणार? चांगले उमेदवार निवडा. नगराध्यक्ष दोन्ही शहराचे लोकांना उपलब्ध होणारे ज्यांचा कॅरेक्टर चांगला आहे, ज्यांना नैतिकदृष्ट्या जे अतिशय चांगल्या पद्धतीनं आजपर्यंत काम करत आले आहेत अशा आमच्या विशाल शिंदे आणि आनंदराव संभाजी मलगुंडे यांना विजयी करा आणि शहराच्या विकासाची वाट मोकळी करा आणि त्यांना पुढं काम करण्यासाठी प्रोत्साहन द्या, एवढंच मी आवाहन करेन. आता आपल्याला आमदार जयंत पाटील साहेबांनी थोडक्यात आष्टा इस्लामपूर मतदारसंघाची माहिती दिलेली आहे. कॅमेरामन खंडू चव्हाणसह सतीश शिंदे, दैनिक वाळवा क्रांती न्यूज, आष्टा.